मेथी बटाट्याची भाजी बनवणं तर तसं सोपं आहे, पण काळजी या गोष्टीची घ्यावी लागते की मेथीचा कडूपणा कसा कमी होईल, जेणेकरून मेथी बटाट्याच्या भाजीमध्ये अजिबात कडूपणा न येता ती अधिक रुचकर होईल. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला मेथी बटाटा भाजी बनवण्याची जी पद्धत दाखवणार आहे, त्यामुळे या भाजीचा स्वाद द्विगुणित तर होईल, शिवाय तुमच्याकडे ही भाजी बनवण्याचा वरचेवर आग्रह केला जाईल हे मात्र नक्की. त्याचसोबत ही मेथी बटाट्याची भाजी अजिबात कडू न होण्यासाठी एक सिक्रेट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे ही भाजी अजिबात कडू न होता इतकी चविष्ट बनेल की खाणारे खातच राहतील. तर अतिशय रुचकर अशी मेथी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे ताजी मेथी. तर ही मेथी मी स्वच्छ निवडून घेऊन 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर निथळून घेऊन ती बारीक अशी चिरून घेतली. सोबतच इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. बटाट्याच्या सुद्धा फोडी मी करून घेतल्यात. आता बटाट्याच्या फोडी मी जास्त मोठ्या केल्या नाहीत, कारण आपण ही भाजी पाणी घालून शिजवणार नाही आहोत, वाफेवर शिजवणार आहोत. त्यामुळे बटाट्याच्या मी छोट्या छोट्याच फोडी करून घेतल्यात, जेणेकरून ते लवकर शिजले जातील. आता मेथी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली. कढईमध्ये घालूयात 2 ते 3 टेबलस्पून तेल. आता मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो करून घ्यायची. आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं. जिरं घातल्यानंतर चांगलं फुलू द्यायचं आहे, म्हणजे जिऱ्याचा मस्त असा स्वाद तेलामध्ये उतरेल. जिरं चांगलं फुललं. आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि यामध्ये घातले. कांदा घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. आता मीडियम हाय फ्लेमवरच कांदा चांगला परतून घ्यायचा, कारण गॅसची फ्लेम जर लो असेल तर कांदा चिकटून तो पाणी सोडू शकतो. आता कांदा आपण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. आता कांदा भाजत असतानाच यामध्ये आपण 1 टेबलस्पून ठेचून घेतलेला लसूण घालायचा. तुम्ही लसूण बारीक चिरूनही घेऊ शकता. लसणीचा फ्लेवर मेथीच्या भाजीमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे लसूण ह्या भाजीमध्ये जरूर वापरा. सोबतच घालूयात अर्धा चमचा किसून घेतलेलं आलं. आता आलं, लसूण, कांदा व्यवस्थित असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आलं लसणीचा कच्चा वास निघून जाईल आणि हे व्यवस्थित परतलं जाईल. आता कांदा, आलं, लसूण थोडा वेळ परतून झालं की यामध्ये घालूयात 2 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. तर मिरची अशा प्रकारे कांदा परतत असतानाच घातल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला. आता आपला कांदा इथे व्यवस्थित परतून झाला आहे, छान असा सोनेरी रंग आला आहे. यामध्ये आता आपण घालूयात बटाट्याच्या फोडी. आता बटाटासुद्धा आपण या कांद्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा, आलं, लसणीचा जो कच्चेपणा असेल तो यामुळे निघून जाईल, म्हणून आपण कांदा अगदी लाल होईपर्यंत भाजलेला नाही आहे. तर आपण हे सगळं व्यवस्थित असं परतून घेऊ. तर अशा प्रकारे सुरुवातीला कांद्यामध्ये बटाट्याच्या फोडी परतून घेतल्यामुळे काय होतं, तर बटाट्याच्या फोडी लवकर सॉफ्ट होतात आणि आपल्याला जास्त वेळ शिजवावे लागत नाही. आता बटाटा परतत असतानाच यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं. हळद आणि तिखट घालताना दाखवणं माझ्याकडून स्किप झालं तर तुम्ही समजून घ्या. ही जी पद्धत आहे मेथी बटाटा भाजीची, त्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवला तर इतकी मस्त भाजी होते की तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही मेथीची भाजी आहे. अजिबात कडूपणाचं नाव निशाण या भाजीला राहत नाही. तर हळद आणि तिखट घालून घेतल्यानंतर आपण अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं बटाटे परतून घ्यायचे. आता यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेऊन यामध्ये घातलेला आहे. आता टोमॅटो सगळ्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊ. आता टोमॅटो परतून झाला की यामध्ये घालायची 1 टेबलस्पून भिजवून घेतलेली मूग डाळ. तर अशा प्रकारे भिजवून घेतलेली मूग डाळ मेथी बटाट्याच्या भाजीमध्ये घातल्यामुळे काय होतं, तर भाजीला चव अप्रतिम अशी येतेच, शिवाय भाजी खाताना जेव्हा ती दाताखाली येते तेव्हा खूप मस्त चव लागते. तुम्हाला नाही घालायची, नाही घातला तरी देखील काही हरकत नाही. तर मूग डाळसुद्धा आपण 1 ते 2 मिनटं परतून घ्यायची. आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ, जेणेकरून टोमॅटो व्यवस्थित शिजला जाईल. आता मीठ घालून घेतल्यानंतर ते सगळ्या भाजीमध्ये एकजीव करून घेऊयात. आणि आता आपण टोमॅटोसोबत बटाटा व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर आपण बटाटा शिजून घ्यायचा. त्यामुळे टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट होईल आणि बटाटासुद्धा शिजला जाईल. आता 3 ते 4 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूयात. मस्त असा टोमॅटो आपला शिजला गेला आहे, तेल सुटलं आहे आणि बटाटासुद्धा आपला 70% इथे शिजलेला आहे. हे सगळं एकदा परतून घेऊ, चांगलं मिक्स करू आणि यामध्ये आता घालूयात भाजीला फ्लेवर येण्यासाठी काही मसाले. तर इथे मी घालते 1 छोटा चमचा धणेपूड, सोबतच अर्धा चमचा जिरेपूड.
धणे जिरे पूड घालून घेतल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घेऊ। आता 1 ते 2 मिनटं हे सगळं मी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आता घालायची आहे बारीक चिरून घेतलेली मेथी। आता मेथी घालून घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये आता पाणी घालायचं नाही। मेथी घातल्यावर आपण पाणी नाही घालणार आहोत। तसंच यावर झाकणसुद्धा ठेवायचं नाही। असंच परतून घेत आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे। कारण यावेळी आपण जरा जरी पाणी यामध्ये घातलं तरी मेथीचा कडवटपणा भाजीमध्ये उतरेल आणि जरी झाकण ठेवलं तरी काय होईल तर वाफेमुळे मेथीचा कडवटपणा पूर्ण भाजीमध्ये उतरेल। त्यामुळे यावेळी आपण पाणीसुद्धा घालायचं नाही आणि यावर झाकणसुद्धा ठेवायचं नाही। तर या 2 गोष्टी जर तुम्ही टाळल्यात तर तुमची मेथीची भाजी अजिबात कडू होणार नाही। आता अशाच प्रकारे गॅसची फ्लेम लो ठेवून आपण मेथीला बटाट्यासोबत परतून घ्यायचं आहे। त्यामुळे मेथीसोबत बटाटासुद्धा जो 30% शिजायचा राहिला होता तो सुद्धा व्यवस्थित शिजून येईल। तर ही बघा लो फ्लेमवर एक 5 ते 7 मिनटं ही भाजी मी सतत हलवत परतून घेतली। छान अशी शिजली आहे मेथी आणि बटाटासुद्धा। तर या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता गरम मसाला आणि कोथिंबीर भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेऊ आणि यानंतर आपण इथे एक सिक्रेट घटक घालणार आहोत ज्यामुळे आपल्या भाजीचा जो स्वाद आहे, जी चव आहे ती दुप्पट वाढेल। तर तो म्हणजे 1 चमचा साजूक तूप। तर अशा प्रकारे भाजी शिजून झाल्यानंतर आपण 1 चमचा वरून साजूक तूप घातल्यामुळे दिसायला तर भाजी सुंदर दिसतेच, शिवाय भाजीला अशी चव येते ना की तुम्हाला ती खाल्ल्यावरच कळेल। तुपाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर इथे करू शकता। भाजी शिजून झाल्यानंतर वरून अशा प्रकारे तूप घातल्यामुळे भाजीचा जो कडूपणा असतो तो सुद्धा बॅलन्स व्हायला मदत होते। तूप घालून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊ भाजीला आणि इथे आपली अप्रतिम चवीची मेथी आणि बटाट्याची भाजी बनून तयार आहे। गरमागरम अशा भाकरीसोबत, चपाती किंवा पोळी किंवा पराठ्यासोबत किंवा अगदी गरमागरम अशा वाफाळत्या भातासोबतसुद्धा ही भाजी अगदी मस्त लागते। एकदा जरूर ट्राय करा। तर रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।